नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. जसं की मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, विनायक चतुर्थीला आम्ही ओझरला गेलो होतो. तर सुट्टी होती आणि आम्हाला वन डे कुठे जायचं असेल तर आम्ही ओझरला जातो. तसं तर आम्हाला लवकरच निघायचं होतं, पण घरामध्ये आवरता पोरांचं आवरून निघायला 11:30 किंवा 12 वाजले होते. जाताना थोडं ट्रॅफिक होतं बिकॉज सुट्टीचा पिरियड होता. रस्त्यावरील दृश्य तर अजूनच सुंदर, हिरवीगार, छोटे डोंगर आणि गावाकडची शांतता होती. तर निघालो तेव्हाच मुलांना झोप आली होती. तर गाडीत माझी मम्मी, माझी बहीण, जिजू, मी आणि भाऊ असं आम्ही बसलो होतो आणि दुसऱ्या गाडीत माझी मोठी बहीण आणि तिची मुलगी आणि जिजू असे ते बसले होते. थोडं ट्रॅफिक होतं. मग आम्ही पोचलो नारायणगावला. जात असाल ना, नारायणगावला साईडला जात असाल तर असं मंदिर आणि कुकडी नदी दिसते. तर ओझर हे पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे, जेथे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री विघ्नेश्वर गणपतीचे मंदिर आहे. अष्टविनायकातला 7वा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते. इतिहास: पेशवा बाजीराव पहिला यांचे भाऊ आणि सेनापती चिमाजी आप्पा यांनी वसई किल्ला जिंकल्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तर अशी थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. तर आम्ही तिथे पोचलो आणि खूप गर्दी होती. आधी काही कळेना एवढी गर्दी का आहे? तर मग नंतर म्हणजे लक्षात आलं की त्या दिवशी विनायक चतुर्थी होती. मग नेहमी इतर वेळेस सगळं मोकळं असतं, पण आम्ही गेलो तेव्हा तसं नव्हतं. नंतर समजलं विनायक चतुर्थी आहे. छान दर्शन घेतलं, थोडे काहीतरी बघू म्हटलं, पण अशा ठिकाणी प्राईस खूप जास्त लावलेली असते. म्हणून आम्ही फक्त मुलांना खेळणे आणि तिथे ना छान असे आवळ्यांचे प्रकार आहेत, ते नक्की ट्राय करा. ते घेतल्यानंतर आम्ही निघालो घरी यायला. तर जास्त काही भूक नव्हती, पण म्हटलं आता जेवणच करून घेऊया. मग जेवण केलं आणि जेवण करता करता श्री इतकी रडायला लागली, तिला खूप झोप आली होती. त्यामुळे मग बाकीचं शूट नाही केलं. पण मासवडी थाळी घेतली होती आम्ही, तर ती खूप छान होती. त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. तर असा होता तो आमचा दिवस. पार्किंग पावती 30 रुपये, 100 रुपये बससाठी आणि 30 रुपये कारसाठी. मनसर जे आम्ही दिल्लीचे नाही आलो. पण बाहेर म्हणू काय आम्ही खूप झाली. उतला माझे बाबा, उतला. नारायणगावच्या तुम्ही सांगायला पाहिजे होतं. गर्दी आहे रे, सगळीकडे फुल आहे. जागा पकडून ठेवली. ओके मॅडम, आलो आम्ही. पैसे दिले म्हणून, नाही तर त्याला दिले नसते पैसे. कुठं आली इशू? गणपती बाप्पाला कुठं आली सांग ना तू. गणपती कुठं? लांब कुठं? गणपती बाप्पाला आलो सांग ना. कुठे आलो बाप्पाला आलो सांग. गणपती बाप्पाला आलो. गणपती बाप्पाला आलो. ए उठ त्याला.
काय म्हणते सर? लावायचं